लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना. लाडक्या बहिणींवरती मोठं संकट फिरत आहे. सरकारने वाकडी दृष्टी करून लाडक्या बहिणीकडे पाहण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कोणत्या लाडक्या बहिणीवरती संकट आलेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आहे. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना रेशन कार्डावरती साडी वाटप सुरू झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातून या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणीवरती मोठं संकट फिरत आहे? लाडक्या बहिणींना सरकारने एक झटका देण्यास तयारीत आहे. लाडक्या बहिणींनो, तुमची गरज आता संपलेली आहे. सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यास सुरुवात केलेली आहे. लाडक्या बहिणींनो, विधानसभाची निवडणुकीनंतर प्रशासनाकडून लाडकी बहिणीवर योजनेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत. राज्यातील विविध भागात बोगस कागदपत्राच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झालं आहे. विविध भागामध्ये लाडक्या बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते बोगस भरण्यात आलेले असल्यामुळे लाडक्या बहिणीवरती सरकारने आता बारीक लक्ष केलेलं आहे आणि या योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. जेव्हा विधानसभा झाली त्याच्यानंतर लगेच या योजनेचे अर्जाची पडताळणी आता सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मनामध्ये नक्कीच भीतीचं वातावरण झालेलं आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना हा झटका बसू शकतो? तर बोगस कागदपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या महिलांनी खोटे कागदपत्र अपलोड केले, त्या योजनेसाठी पात्र नसूनही अर्ज करून लाभ देखील मिळवला तरी देखील ते अजून लाभ सोडायच्या तयारीत नसल्या तर त्यांच्या अर्जाची आता तपासणी झाल्यानंतर ते उघडकीस येणार आहे आणि त्यांच्यावरती खोटे लाभ घेतल्यामुळे खोटे गुन्हे त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा धक्का आहे. ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्यावरती आता सरकार कारवाई करण्याच्या मोठ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही वेळी सावध होणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा फॉर्म या योजनेसाठी पात्र नाही म्हणून देखील तुम्ही जमा करू शकता. तुम्ही तुमच्या लवकरात लवकर या योजनेसाठी आम्ही पात्र नाही म्हणून जमा करायचा आहे. परंतु सरकारने चेकअप केलं आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र असता तरी देखील तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. लाडक्या बहिणींकडून सरकार ही रक्कम देखील परत घेणार आहे. परंतु हा लाडक्या बहिणींना मोठा धक्का मानावाच लागणार आहे की लाडक्या बहिणीवरती गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात. अशा प्रकारच्या खोटे कागदपत्रे भरून खोटी माहिती भरून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सरकारने एक मोठा धक्का दिलेला आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती. ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. तसेच या योजनेच्या छोट्यातली छोटी अपडेट आणि छोट्यातली छोटी अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.